खंडोजी नेवासे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मास आलेल्या कन्यारत्न म्हणजे सावित्रीबाई. वयाच्या 9व्या वर्षात त्यांचे लग्न वयाने 13 वर्षाच्या ज्योतिरावासोबत झाले. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले यांना पेशव्यांनी पुण्यामध्ये काही जमीन बक्षीस म्हणून दिली होती. त्यामध्ये त्यांनी फुलाचा व्यवसाय चालू केला आणि त्यावरूनच त्यांना फुले हे आडनाव पडले. ज्योतिराव अगदी लहान असताना त्यांचे मातृक्षेत्र हरवले. त्यामुळे त्यांच्या आत्या सगुणाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. सगुणाऊ ह्या एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरी घरकामाला असायच्या. त्यामुळेच सगुणाऊला इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत झाले होते. त्यामुळे त्यांनी ज्योतिरावाला शिक्षणाकडे आकर्षित केले आणि स्वतः ज्योतिरावांनी शिक्षणाकडे लक्ष दिल्याने ते सावित्रीबाईंना शिकू लागले. 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यावेळी कर्मठ समाजाने त्यांचा खूप छळ केला होता. त्यांच्यावर शेणफेक, चिखलफेक करण्यात येत होती. त्यावेळी अपमानजनक भाषा वापरून त्यांना अपमानित करीत असत, धमक्या देत असत. तरीही सावित्रीबाई या कुठल्याही प्रकाराला न जुमानता त्यांचे शिक्षण देण्याचे काम करीत होत्या. सावित्रीबाई व ज्योतिराव यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी जे अनैतिक संबंधातून बालवयातच मुली गरोदर होऊन झालेल्या बाळाचे संगोपनाची जबाबदारी या कुटुंबाने स्वीकारली होती. त्यामुळे त्यांना माता सावित्रीसुद्धा संबोधण्यात येत आहे. सावित्रीबाई सामाजिक चळवळीत स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाच्या भूमिका अंमलात आणून जात व लिंग यांच्या भेदभावातून स्त्रियांना मुक्त करण्याचे काम सावित्रीबाईंनी केलेले आहेत. स्त्रियांना केशवपणाच्या प्रथेपासून वाचवण्यासाठी त्यांनी न्हाव्याचा धंदा करणाऱ्यांचा संप घडवून आणला. अनाथ बालकांना सांभाळून त्यांचे पालन पोषण करीत असत. त्या अनाथालयातच एक काशीबाई नावाची ब्राह्मण स्त्री होती. हिला विधवापणात बाळ जन्मास आले. त्या बाळाला फुले दाम्पत्याने दत्तक म्हणून घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले. सन 1896ला दुष्काळ पडल्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्त्रिया शरीर विक्रीचा व्यवसाय करायच्या. त्यांना दुष्ट लोकांच्या तावडीतून सोडून त्यांना सत्यशोधक आश्रमात आश्रय दिला जात होता आणि तेही काम सावित्रीबाई यांनी केलेले आहे. 1896-97मध्ये एक भयंकर आजार पसरला. त्याचे नाव प्लेग. या प्लेगची लागण झालेल्यांनी 1-2 दिवसातच मृत्यू होत होता. त्यामुळे जनता खूप भयभीत झाली होती. त्यांचा इलाज करण्यासाठी सावित्रीबाई स्वतः त्या रोग्यांना पाठीवर घेऊन दवाखान्यात पोहोचत होत्या आणि हा प्लेग संसर्गजन्य रोग असल्याने व रोग यांच्या सानिध्यात असल्याने सावित्रीबाई यांनाही प्लेगची लागण झाली. आणि शेवटी या ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे अखेर 10 मार्च 1897ला निधन झाले. अशा या क्रांतिज्योतीस कोटी कोटी अभिवादन.